जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज जे आपलं टॉपिक असेल ते असेल इकॉनॉमिक्सचं, ज्या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल डिस्कशन करू किंवा नॅशनल इन्कमबद्दल डिस्कशन करू. तर माझं नाव विजय आहे आणि हे जे आपलं टॉपिक असेल हे आपलं लेक्चर नंबर 6 असेल मे बी, कारण यापूर्वी मी 5 लेक्चर्स बेसिकचे अपलोड केलेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय होतो किंवा नॅशनल इन्कमचा अर्थ काय होतो? तर GDP होतो का? तर नाही होत. नॅशनल इन्कम टोटल गुड्स आणि सर्व्हिसेसचं जे प्रोडक्शन होतं त्याच्यामधून जे उत्पन्न तयार होतं त्याला आपण नॅशनल इन्कम बोलतो, किंवा नॉर्मल रेसिडेंट जितकं कमवतो, जितकी इन्कम जनरेट करतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न कन्सिडर करतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहे. तर GDP बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करू, GNP बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करू, त्यासोबतच NNP बद्दल डिस्कशन करू, NDP बद्दल डिस्कशन करू. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. तर GDP कसा कॅल्क्युलेट होतो, GNP, NNP, NDP, परत मार्केट प्राईस काय असतो, फॅक्टर कॉस्ट काय असतं, या सगळ्या गोष्टीला आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. सोबतच एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जी नॅशनल इन्कमची हिस्ट्री आहे ग्लोबली आणि इंडियामध्ये, ती कशी आहे, म्हणजे कुणी नॅशनल इन्कमचं एस्टिमेशन करायला सुरुवात केली, इंडियामध्ये कोणत्या बॉडीज आहे, महाराष्ट्राचा GDP स्ट्रक्चर कसा आहे, किंवा एस्टिमेशन्स कसे आहे, अर्ली एस्टिमेशन्स, बेस इयर काय असतो, नॉमिनल GDP काय असते, रिअल GDP काय असते, GDP डिफ्लेटर काय असतं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. सो आजच्या लेक्चरला आपण स्टार्टिंग करू. आजचा आपला जो टॉपिक असेल तो अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्सचा असेल, आणि ते मीच शिकवणार आहे, म्हणजे हे माझं नाव आहे. तर ग्लोबल लेवलवर हिस्ट्री काय आहे नॅशनल इन्कमची? तर 17वा शतक म्हणजे 17th सेंचुरीचा टाईम होता, जेव्हा विलियम पीटी नावाचा एक व्यक्ती होता जो इंग्लंडमध्ये राहत होता. त्यालाच आपण पायोनियर बोलतो नॅशनल इन्कम अकाउंटिंगचा, कारण यांनी अर्लिएस्ट अटेम्प्ट केला होता नॅशनल इन्कम अकाउंटिंग करण्याचा किंवा नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करण्याचा. त्यानंतर वर्ष येते 18व्या शतकाचं. तर 18व्या शतकामध्ये फ्रान्सिस क्विसने जो आहे त्यांनी टेबल इकॉनॉमिक हा एक कन्सेप्ट दिला 1758मध्ये, ज्या ठिकाणी त्यांनी इन्कम आणि एक्सपेंडिचरचं जे फ्लो होतं इकॉनॉमीमध्ये त्याच्यावर तो बोलला. म्हणजेच जे उत्पन्न होतं आणि जो खर्च होतो याचा जो फ्लो आहे, जो सर्क्युलर फ्लो आहे इकॉनॉमीमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये, त्यालाच तो टेबल इकॉनॉमी बोलला. नंतर 19व्या शतकामध्ये म्हणजेच 19th सेंचुरीमध्ये वेगवेगळ्या कंट्रीज होत्या. त्यांनी सिस्टमॅटिक एस्टिमेशन ऑफ नॅशनल इन्कमला सुरुवात केली. म्हणजे सायंटिफिक पद्धतीने किंवा सिस्टमॅटिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं जे कॅल्क्युलेशन होईल किंवा अंदाज वर्तवला जाईल त्यावर त्यांनी सुरुवात केली. तर कशी केली? टॅक्सेशन आणि इकॉनॉमिक प्लॅनिंगची त्यांनी मदत घेतली या ठिकाणी. म्हणजेच कर कोणकोणत्या गोष्टीवर लावण्यात येईल आणि इकॉनॉमिक प्लॅनिंग कशी करण्यात येईल, त्या गोष्टींचा त्यांनी यूज करून एका प्रकारे सिस्टमॅटिक नॅशनल इन्कमला कॅल्क्युलेट करण्याचा सुरुवात केली 19th सेंचुरीमध्ये. त्यानंतर 1930चं वर्ष होतं आणि सायमन कझनेट नावाचा एक USAचा व्यक्ती होता. त्यांनी काय केलं की मॉडर्न नॅशनल इन्कम अकाउंटिंगची सुरुवात केली. म्हणजेच मॉडर्न मेथड, सायंटिफिक मेथडचा वापर करून नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं कॅल्क्युलेशनला सुरुवात केली. त्यानंतर 1940मध्ये वर्ल्ड वॉर 2 झालं. वर्ल्ड वॉर 2 नंतर आपण बघितलं होतं की जगालाच, ओव्हरऑल वर्ल्डला ग्लोबली ही गोष्ट माहिती झाली होती की नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना किती जास्त इम्पॉर्टंट आहे. तर याचं महत्त्व वाढलं नॅशनल इन्कमचं. रिझन काय? कारण याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. ज्यावेळेस मी तुम्हाला एक लेक्चर शिकवलं होतं जिथे आपण इकॉनॉमिक थॉट कसे इव्हॉल्व झाले त्याबद्दल डिस्कशन केलं होतं. तर तिथे मी वर्ल्ड वॉर 2चं इम्पॉर्टन्स पण तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेस आपण केन्सबद्दल डिस्कशन करत होतो. तो ते लेक्चर एकदा रेफर करा. बट नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची जी इम्पॉर्टन्स आहे ती वाढली होती 1940 पासून किंवा वर्ल्ड वॉर 2 नंतर. त्यानंतर 1953मध्ये युनायटेड नेशन्स जे आहे त्यांनी एक SNA पब्लिश केला. तर SNAचा अर्थ काय होतो? तर सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स. हे जे सिस्टीम आहे एक इंटरनॅशनल स्टँडर्ड मानलं जातं, म्हणजे बहुतांश देश या स्टँडर्डला फॉलो करतात आपली नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर जो SNA त्यांनी पब्लिश केला होता तो टाईम टू टाईम अपडेट किंवा रिवाईज पण होत राहिला. म्हणजे SNAचं जे फ्रेमवर्क आहे ते वेळोवेळी रिवाईज झालं. तर सगळ्यात पहिले त्यांनी पब्लिश तर केला होता 1953मध्ये, नंतर 1968मध्ये पहिल्यांदा तो रिवाईज झाला, त्यानंतर 2008मध्ये तो रिवाईज झाला आणि रिसेंटली 2025मध्ये पण तो रिवाईज झाला. तर SNA युनायटेड नेशनचा एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे ज्याच्या यूज करून नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न आपण एका प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो किंवा नॅशनल इन्कम अकाउंटिंग करू शकतो. त्यानंतर
इंडियामध्ये काय झालं, म्हणजे इंडियामध्ये कोणी नॅशनल इन्कमच्या कॅल्क्युलेशनला सुरुवात केली, तर सगळ्यात पहिले व्यक्ती आहे दादाभाई नौरोजी, ज्यांनी 1868मध्ये एक बुक लिहिली होती ज्याचं नाव होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजींनी इंडियाची जी नॅशनल इन्कम आहे ती अर्लिएस्ट डेजमध्ये एस्टिमेट केली होती, किंवा मग या पुस्तकामध्ये त्यांनी अर्लिएस्ट त्यांचे जे एस्टिमेशन्स आहे नॅशनल इन्कमचे, की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्याबद्दल अंदाजा वर्तवला होता. त्यानंतर 1911मध्ये विलियम डिग्बी नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी भारताची आर्थिक स्थिती म्हणजेच इकॉनॉमिक कंडिशन प्लस भारताची नॅशनल इन्कमला एस्टिमेट केलं होतं विलियम डिग्बीनी 1911मध्ये. त्यानंतर 1925चं वर्ष आलं, ज्या ठिकाणी VK राव एक व्यक्ती होते, त्यांचं खूप मोठं नाव आहे, तर विजेंद्र राव नावाने तुम्ही यांना लक्षात ठेवू शकता. तर VK राव जे आहेत त्यांनी इनिशियल सायंटिफिक कॅल्क्युलेशन ऑफ नॅशनल इन्कमला सुरुवात केली, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाला सायंटिफिक अप्रोच फॉलो करून कॅल्क्युलेट करण्याची पद्धत VK राव यांनी स्टार्ट केली होती 1925मध्ये. पण ॲक्च्युअलमध्ये 1931-32च्या टाईममध्ये VK राव यांनी काय केलं की एक डिटेल नॅशनल इन्कमचा एस्टिमेट तयार केला, म्हणजेच जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचा एक एस्टिमेट किंवा अंदाजा तयार केला 1931मध्ये 31-32मध्ये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट झाली इंडियन इकॉनॉमीच्या हिस्ट्रीमध्ये, जी होती 1949मध्ये. नॅशनल इन्कम कमिटी किंवा NICची स्थापना किंवा एस्टॅब्लिशमेंट 1949 किंवा 1949मध्ये झाली, ज्याचे चेअरमॅन होते PC मालनोविस सर, आणि त्याचे मेंबर्स होते NICचे म्हणजेच नॅशनल इन्कम कमिटीचे DR घाटगीळ आणि VK राव. आणि ही जी कमिटी तयार झाली होती NIC म्हणजेच नॅशनल इन्कम कमिटी, हिने आपली पहिली जी रिपोर्ट आहे ती 1951मध्ये सबमिट केली. हे इम्पॉर्टंट फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत जे एक्झाममध्ये येऊ शकतात. त्यानंतर 1954मध्ये नॅशनल इन्कम एस्टिमेट करण्यासाठी जे नॅशनल इन्कम एस्टिमेट्स असतात त्यांना कंपाईल करण्यासाठी म्हणजे एका जागी आणण्यासाठी आणि पब्लिश करण्यासाठी एक ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, ती होती सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा CSO. या CSOचं आणि NSSO म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसचं मर्जर करण्यात आलं 2019मध्ये, म्हणजेच मे 2019मध्ये. तर पहिले आपण काय बघितलं, 1954मध्ये CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. त्याचं गोल काय होतं, तर ऑफिशियली जे नॅशनल इन्कम एस्टिमेट आहे, जे अंदाजित नॅशनल इन्कम आहे किंवा नॅशनल इन्कमचा जो डेटा आहे त्याला कंपाईल करण्यासाठी, एका जागी इकट्ठा करण्यासाठी आणि पब्लिश करण्यासाठी. त्यानंतर 1950मध्ये NSSOची स्थापना करण्यात आली, ज्याचं फुल फॉर्म होतो नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. तर या दोन संघटनांचं 2019च्या मेमध्ये मर्जर करण्यात आलं, एकत्रित करून एक नवीन संस्थाला जन्म मिळाला, ती होती NSO म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस निर्माण करण्यात आलं. तर आपल्याला इथे कोणकोणता डेटा मिळतोय, तर नॅशनल सॅम्पल सर्वे प्लस सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच NSSO प्लस CSOचं मर्जर करून NSO तयार केला, म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस तयार केलं. आणि इथे मी वर्ष पण लिहिलं या ठिकाणी की NSSOची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. तर आता प्रश्न असा येतो की आपल्याला इतके सारे डिटेल्स मिळाल्या की कोणी काय केलं, कोणती संस्था बनली, त्यानंतर कोणत्या दोन संस्थांचं मर्जर करून एक नवीन संस्था तयार केली. तर जो NSO आहे हा कशाच्या अंडर येतो, तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजेच MOSPI जे आहे, ही मिनिस्ट्री आहे ज्याच्या अंडरमध्ये NSO काम करतो, म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस काम करतं, ज्याचं काम आहे एस्टिमेट करणं नॅशनल इन्कमला, किंवा हा जो डेटा आहे जो कंपाईल केला जाईल नॅशनल अकाउंट डिव्हिजन किंवा NAD कडून, तो पब्लिश करणं किंवा नॅशनल इन्कमला एस्टिमेट करणं. हे काम कोणाचं आहे मेजर, तर जी मेजर बॉडी आहे ती आहे NSO, जी MOSPI म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर काम करते, ज्याचं काम आहे डेटाला पब्लिश करणं किंवा एस्टिमेट करणं नॅशनल इन्कमला. आणि त्याच्या अंडर अजून एक संस्था काम करते, त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल अकाउंट्स डिव्हिजन, ज्याला आपण NAD बोलतो. तर NAD काय करते, जे GDPचा त्यांच्याकडे रॉ डेटा येतो किंवा GVAचा रॉ डेटा येतो किंवा नॅशनल इन्कमचा रॉ डेटा येतो, त्याला एका ठिकाणी कंपाईल करते आणि कोणाकडे पाठवते, NSOकडे. तर ॲक्च्युअल जर एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला की नॅशनल इन्कम
एस्टिमेट कोण करतं किंवा पब्लिश कोण करतं, तर सरळ आन्सर NSO असलं पाहिजे. तर कंपायलेशनबद्दल विचारला तर NAD असला पाहिजे. आणि जर मिनिस्ट्री विचारली तर MOSPI असली पाहिजे. तर हे होतं कम्प्लीट हिस्टॉरिकल एक्सप्लेनेशन. परत एकदा रिवाईज करू. वर्ल्ड लेवलवर आपण काय बघितलं की विलियम पीटी इंग्लंडचा व्यक्ती होता. त्यानंतर क्विस्ने टेबल इकॉनॉमी. सायमन कर्नेट USAचा व्यक्ती होता. आणि त्यानंतर युएनचं म्हणजेच युनायटेड नेशनचं SNA. हे सगळे वर्ल्ड लेवलवर आपण बघितलं. त्यानंतर इंडियाच्या लेवलवर पहिले दादाभाई नौरोजी आले, नंतर विलियम डिग्बी आला, त्यानंतर VKRV राव आले, त्यानंतर NICचं गठन झालं. NICचे चेअरमॅन कोण होते? PC मालनोविस होते. आणि मेंबर्स कोण होते? VKRV राव आणि DR घाटगे. त्यानंतर आपण बघितलं की CSOचं फॉर्मेशन झालं. CSOचं आणि NSSOचं मर्जर करून NSOचं फॉर्मेशन झालं. NSO मिनिस्ट्री ऑफ प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर काम करते. आपण हे पण बघितलं. या सगळ्या गोष्टीला आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं, कारण नॅशनल इन्कम समजायचं. नॅशनल इन्कम जो सब्जेक्ट आहे किंवा जो टॉपिक आहे आपल्या अर्थशास्त्राचा, ते समजून घेण्यासाठी आपल्याला इथे फॉर्म्युले रटायची गरज नाही आहे. किंवा इकॉनॉमिक्सबद्दल जर मी पर्सनली बोलायला गेलो, माझा पर्सनल एक्सपिरियन्स, कारण मी UPSC CDSसाठी प्रिपेअर केलं आहे. तर ज्यावेळेस आम्ही एक्झामबद्दल स्टडी करत होतो किंवा इकॉनॉमिक्सबद्दल ओव्हरऑल स्टडी करत होतो, तर इकॉनॉमिक्स सब्जेक्ट असा आहे ना, तर तिथे आपल्याला फॉर्म्युला पाठ करून काही होणार नाही किंवा काहीही प्राप्त होणार नाही. रिझन काय आहे? कारण इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही GDP कॅल्क्युलेट करायचं तर सरळ सरळ फॉर्म्युला पकडून चालले की एक्सपोर्ट, इम्पोर्ट किंवा मग बाकी गोष्टी जितके फॅक्टर्स आहेत किंवा FC आपण बोललो, फॅक्टर कॉस्टबद्दल बोललो किंवा मार्केट प्राईसबद्दल बोललो, तर याचे फक्त फॉर्म्युला पाठ करून काही होणार नाही आहे की फॉर्म्युला पाठ केला आपलं उत्तर येऊन जाईल किंवा एक्झाममध्ये आपल्याला ह्या गोष्टी विचारतील. कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी ज्या गोष्टीचे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे तिथे कन्सेप्टच करावं लागतील. कारण हा कुठला असा सब्जेक्ट नाही जिथे आपल्याला फॅक्च्युअल डेटाबद्दल विचारलं जाईल किंवा आपण सरळ सेवेची काही एक्झाम्स देत नाही आहोत, कारण तिथे पण MPSC लेवलचे क्वेश्चन्स एमर्ज होताना दिसत आहे. तो या टॉपिकमध्ये आपल्याला कंप्लीट कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल की अर्थ काय होतो, फ्लो कसा आहे. कारण लेक्चर ज्यावेळेस स्टार्ट होऊ शकतं की तुम्हाला इथे कन्फ्युजिंग वाटेल, कारण इथेच तुम्हाला फर्स्ट पेजवर दिसतंय की नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्टला आपण रिअल GDP कन्सिडर करतो किंवा ट्रॅडिशनल इंडियन एक्झामिनेशनच्या टर्मिनॉलॉजीमध्ये नॅशनल इन्कम कशाला बोलतो आपण, तर NNP ॲट फॅक्टर कॉस्टला आपण बोलतो नॅशनल इन्कम. तर NNP ॲट फॅक्टर कॉस्ट हे सगळं एवढा मोठा शब्द बघून घाबरून नका जाऊ, कारण प्रत्येक स्लाईडमध्ये एक ना एक शब्द येईल. जसं की पुढच्या स्लाईडवर पण मी गेलो आता, तर तुम्हाला GDP दिसेल, तर GDPचा अर्थ समजणार नाही. त्याच्या समोरच्या स्लाईडवर गेलो तर डोमेस्टिक टेरिटरी दिसेल. या सगळ्यांचे जे मीनिंग आहे ते प्रत्येक स्लाईडवर फोल्ड होत जाणार आहे. तो बिलकुल टेन्शन फ्री राहून लेक्चर बघा, बस कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करा. तर नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय होतो? नॅशनल इन्कमचा सरळ सोपा अर्थ काय, की जो नॉर्मल रेसिडेंट आहे इंडियाचा किंवा एखाद्या कंट्रीचा, तर त्या ठिकाणी जे प्रोडक्शन होतं गुड्स आणि सर्व्हिसेसचं, म्हणजे वस्तू आणि सेवाचं जे उत्पादन होतं एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये किंवा अकाउंटिंग इयरमध्ये, त्यालाच आपण काय बोलतो, त्या जागेची किंवा त्या देशाची नॅशनल इन्कम. किंवा एखादी अशी इन्कम, असं उत्पन्न जे नॉर्मल रेसिडेंट ऑफ कंट्रीकडून होत असेल आणि गुड्स आणि सर्व्हिसेसच्या बदल्यामध्ये होत असेल एखाद्या अकाउंटिंग इयरमध्ये किंवा फायनान्शियल इयरमध्ये, त्यालाच आपण काय बोलतो, नॅशनल इन्कम. आणि ट्रॅडिशनल वेमध्ये किंवा रिअल नॅशनल इन्कम आपण कशाला बोलतो, तर GDPचा अर्थ नॅशनल इन्कम होतो का, तर नाही होत. GDPचा अर्थ एखाद्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये जे प्रोडक्शन होतं ते होतं. तर रिअल मिनिंग काय होतो इन्कमचा, नॅशनल इन्कमचा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा, तर रिअल मिनिंग काय होतो, नॅशनल इन्कम इज इक्वल टू नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजेच NNP ॲट FC ला आपण काय बोलतो, रिअल नॅशनल इन्कम बोलतो. आता हे सगळं काय ते मी समोर तुम्हाला समजवलं जाईल. पण आपण इथे बघितलं की नॉर्मल रेसिडेंट आहे, तर नॉर्मल रेसिडेंट जो आहे तो अर्निंग करतो, म्हणजेच इन्कम कमवतो, उत्पन्न बनवतो. तर हे उत्पन्न होतं कुठून, कोणत्या फॉर्ममध्ये होतं, तर एखाद्या व्यक्तीला पगार मिळते, सॅलरी मिळते, तिथून इन्कम तो कमवू शकतो. वेजेस मिळते म्हणजेच मजुरी मिळते, त्याच्या बदल्यामध्ये पण इन्कम जनरेट होती. लँडच्या बदल्यामध्ये भाडं मिळतं, तिथून पण इन्कम जनरेट होती. आपण बघितलं की इंटरेस्ट मिळतोय कॅपिटलच्या बदल्यामध्ये, तिथून पण इन्कम जनरेट होती. सोबतच प्रॉफिटमधून पण इन्कम जनरेट होती किंवा मिक्स्ड उत्पन्नामधून म्हणजेच मिश्र उत्पन्नामधून पण एका प्रकारे इन्कम जनरेट होती. आता मिक्सचा अर्थ काय होतो ते पण मी समोर समजून सांगितलेलं आहे, तर टेन्शन फ्री राहा, बस स्लाईड बघत चला. तर इतके फॅक्टर्स आहे
आपण बघितले की जिथून इन्कम जनरेट होऊ शकते, म्हणजेच उत्पन्न तयार होऊ शकतं. हे सगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामधून एक व्यक्ती पैसे कमवू शकतो किंवा इन्कम जनरेट करू शकतो, वेल्थ क्रिएट करू शकतो. आणि या इन्कमवर ज्यावेळेस आपण या टोटल इन्कमवर ज्यावेळेस आपण ॲप्रोप्रिएट ॲडजस्टमेंट करू, तेव्हाच आपण त्या गोष्टीला नॅशनल इन्कम बोलू. कसं तर ही जी इन्कम जनरेट झालेली आहे, याच्यामधून आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स घटवलेत का? नाही घटवले. त्यासोबतच आपण या ठिकाणी फॉरेन फंडिंग येणारी किंवा अब्रॉडमधून जी इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये येते, ती ॲड केली का? नाही केली. आपण इंडियामधून बाहेर जाणारी फंडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट मायनस केली का? तर नाही केली. या सगळ्या गोष्टींना आपल्याला ज्यावेळेस ॲड, सबट्रॅक्ट किंवा अप्रोप्रिएट ॲडजस्टमेंट करू या सगळ्या इन्कमसोबत, तेव्हा आपल्याला नॅशनल इन्कम मिळेल. आणि नॅशनल इन्कमलाच आपण काय बोलतो नॉर्मल लँग्वेजमध्ये किंवा इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये, तर NNP ॲट फॅक्टर कॉस्टला आपण रिअल नॅशनल इन्कम कन्सिडर करतो. चला, तर नॅशनल इन्कमचा अर्थ GDP होतो का? हे आत्ताच आपण डिस्कस केलं होतं, तर नाही होत. कारण GDP काय करते, डोमेस्टिक टेरिटरीमध्ये म्हणजे देशांतर्गत जे काही प्रोडक्शन झालंय त्याचं कॅल्क्युलेशन करते GDP. आणि नॅशनल इन्कममध्ये आपल्याला बाहेर देशातून येणारे किंवा नॅशनल लेवलवर झालेले व्यवहार पण दर्शवावे लागतात. तर नॅशनल इन्कम जे आहे ते नॉर्मल रेसिडेंटच्या इन्कमबद्दल बोलतं, पण त्याच्यावर होणाऱ्या नेसेसरी ॲडजस्टमेंटबद्दल बोलतं का? तर नाही बोलत. म्हणजेच इथे मी GDPची गोष्ट करतोय. GDP जनरली डोमेस्टिक इन्कमबद्दल बोलते, पण नॅशनल इन्कम काय बोलतं की नॉर्मल रेसिडेंटची झालेली इन्कम आहे किंवा जे मेजरमेंट आहे, जी व्हॅल्यू आहे गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्रोडक्शन नंतर इन्कम झालेली, त्याच्यावर नेसेसरी ॲडजस्टमेंट केल्यानंतर जो व्हॅल्यू येईल त्याला आपण नॅशनल इन्कम कन्सिडर करतो. तर GDP ते करत आहे का? तर नाही करत आहे. त्याच्यामुळे आपण GDPला नॅशनल इन्कम नाही बोलू शकत. तर नॅशनल इन्कम मेजर करण्याचे काय रिझन आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आपण का मोजतो किंवा मेजर करतो? तर नॅशनल इन्कम अकाउंटिंग जे आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन जे आहे, या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला मिळतात ज्यावेळेस आपण एखाद्या देशाची नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करतो. आपण तिची आर्थिक वाढ पण मेजर करू शकतो, म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ पण मेजर करू शकतो एखाद्या क्षेत्राची किंवा कंट्रीची. इकॉनॉमिक परफॉर्मन्स आपण कंपेअर करू शकतो बिटवीन इयर्स, म्हणजेच 2018मध्ये नॅशनल इन्कम किती होती, 2026मध्ये नॅशनल इन्कम किती आहे किंवा एस्टिमेट किती आहे की किती असेल. तर या 2 वर्षांमध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो. सोबतच आपण आर्थिक वाढचा रेट पण तय करू शकतो. समजा 60%नी नॅशनल इन्कम वाढली आहे मागच्या इयरच्या कंपॅरिझनमध्ये, तर हे सगळे कंपॅरिझन आपण करू शकतो. इंटरनॅशनली आपण इकॉनॉमीजला कंपेअर करू शकतो. जसं चायना आहे आणि भारत आहे, म्हणजेच इंडिया आहे. तर इंडिया आणि चायनामध्ये जे इकॉनॉमिकल डिफरन्सेस आहे त्याला आपण कंपेअर करू शकतो. सोबतच आपल्याला सेक्टरचं कॉन्ट्रिब्युशन समजतं की ॲग्रिकल्चर सेक्टर किती प्रोडक्शनमध्ये हेल्प करतोय किंवा किती टक्के वाढ झाली आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये किती वाढ झाली आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये किती वाढ झालेली, या सगळ्या गोष्टी आपण नॅशनल इन्कमवरून समजू शकतो. सोबतच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये किती फरक पडला आहे त्याबद्दल आपण अंदाजा लावू शकतो. इकॉनॉमिक पॉलिसीज बनवताना पण नॅशनल इन्कमला लक्षात घेतलं जातं. सोबतच सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटचं जे पॅटर्न आहे लोकांचं, याला पण ॲनलाईज करण्यासाठी नॅशनल इन्कम हेल्प करते. जसं आपण कोविड नंतरचा काळ जर ॲनलाईज केला, तर आपण एक गोष्ट बघितली की जस्ट कोविड खतम झाला होता, म्हणजेच एंड झाला होता. त्यानंतरच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं सोनं विकलं. म्हणजे जे लास्ट ऑप्शन असतं त्यांच्याकडे, जिथे ते इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यांनी, आणि त्याला लास्ट ऑप्शन म्हणून कन्सिडर करतात. म्हणजे जर समजा तुमच्याजवळ 2 प्रॉपर्टीज आहे, एकाकडे कार आहे, प्लॉट आहे, तुमचा फ्लॅट आहे, त्यानंतर लास्टमध्ये गोल्ड आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिले जर तुमच्यावर आर्थिक नुकसान आलं तर तुम्ही तुमची कार उडवणार, म्हणजेच कार विकणार. कार विकल्यानंतर तुम्ही तुमचा रिकामा प्लॉट विकणार. रिकाम्या प्लॉटनंतर तुम्ही तुमचं राहतं घर विकणार. आणि ते विकल्यानंतर पण जे काही उरेल ते असेल तुमचं गोल्ड. तर गोल्डला सगळ्यात पहिले कोणी हात लावत नाही जनरली. तर आपण बघितलं त्यावरून आपल्याला कशावरून समजलं की नॅशनल इन्कमचा जो काही डेटा आपल्याकडे येतो त्याच्यावरून आपल्याला समजतं की लोकांच्या इन्व्हेस्टमेंट हॅबिट किंवा सेव्हिंग हॅबिट कशा आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यासाठी पण आपल्याला नॅशनल इन्कमचा यूज होतो. सोबतच प्रोडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी पण नॅशनल इन्कमचा यूज होतो. जे इकॉनॉमीमध्ये होणारे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत किंवा मार्केट ट्रेंड्स आहेत, हे समजण्यासाठी पण आपण नॅशनल इन्कमचा वापर करतो. त्यानंतर डोमेस्टिक टेरिटरी आला होता शब्द GDPच्या डेफिनेशनमध्ये. तर
डोमेस्टिक टेरिटरी किंवा देशांतर्गत जो प्रदेश आहे, याच्यामध्ये जो होणारं प्रोडक्शन आहे, ते आपण GDP मध्ये कन्सिडर केलं होतं. तर डोमेस्टिक टेरिटरीचा अर्थ काय होतो? तर इकॉनॉमिक टेरिटरी असते, म्हणजे आर्थिक टेरिटरी पण असते देशाची एखाद्या. जसं डोमेस्टिक टेरिटरी आहे, ज्या ठिकाणी आपण जनरली लँड, वॉटर, एअर सगळ्या गोष्टी कन्सिडर करू. त्याच वेळेमध्ये देशाची आर्थिक टेरिटरी पण असते. त्या ठिकाणी प्रोडक्शन जे आहे, म्हणजेच एखाद्या देशाच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये किंवा इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये जे प्रोडक्शन होतं, जे उत्पादन होतं, त्याला आपण काय बोलतो? डोमेस्टिक प्रोडक्शन बोलतो. तर डोमेस्टिक टेरिटरीवरून आपल्याला डोमेस्टिक प्रोडक्शन समजलं, की एखाद्या देशाच्या किंवा रिजनच्या डोमेस्टिक टेरिटरी किंवा आर्थिक टेरिटरीमध्ये होणारा जो उत्पादन आहे, म्हणजेच प्रोडक्शन आहे, त्यालाच आपण काय बोललो? डोमेस्टिक प्रोडक्शन बोललो. आणि जे डोमेस्टिक टेरिटरी आहे किंवा इकॉनॉमिकल टेरिटरी आहे, ती जिओग्राफिकल टेरिटरी सारखीच असते का? तर नसते. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतील एखाद्या देशाच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये किंवा इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये? तर या प्रदेशामध्ये टेरिटरी ऑफ इंडिया पण येईल. म्हणजेच आपण जनरली या ठिकाणी लँडबद्दल बोलतोय, की लँडमध्ये इंडियाचं जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन कसं आहे, ते पण या डोमेस्टिक टेरिटरीचा पार्ट येईल किंवा देशांतर्गत प्रदेशाचा पार्ट येईल. त्यानंतर टेरिटोरियल जे वॉटर असतं, जिथे आपण नॉटिकल माईल्समध्ये मेजरमेंट करतो, ते पण इन्क्लूड होईल. त्याच्यामध्ये होणारं प्रोडक्शन पण इन्क्लूड होईल. जसं फिशिंग वगैरे करतो आपण पाण्यामध्ये, सो अँड सो नॉटिकल माईल्सपर्यंत, ते पण कॅल्क्युलेशन याच्यामध्ये येईल. सोबतच भारताचे जे शिप्स आहेत, जे बाहेर देशामधल्या पोर्टवर पार्कड आहेत किंवा बाहेर देशामध्ये ट्रॅव्हल करताय, ते पण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना किंवा GDP कॅल्क्युलेट करताना युजफुल होईल. किंवा आपल्या टेरिटरीमध्ये, डोमेस्टिक टेरिटरीमध्ये येतील. जे एअर इंडियाचं समजा एखादं विमान आहे, एअर इंडियाचं, ते दिल्लीवरून UAEला गेलं आहे. तर ज्यावेळेस ते दिल्लीवरून टेक ऑफ करतं आणि UAEमध्ये लँड करतं, त्यावेळेस ते देशाचं बनून जातं का? तर नाही, ते इंडियाचाच पार्ट असतो, पण विदेशी टेरिटरीवर असतो. पण त्याला पण आपण डोमेस्टिक टेरिटरीमध्ये कन्सिडर करू किंवा इंडियाची प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करू. तर या गोष्टी पण इन्क्लूड होतील. सोबतच जे एम्बेसीज असतात इंडियाच्या अब्रॉडमध्ये, समजा इंडियन एम्बेसी आहे आणि ती USA लोकेटेड आहे एखाद्या ठिकाणावर, तर ती पण इंडियाच्याच कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल किंवा इंडियाच्याच नॅशनल इन्कममध्ये आपण त्याला इन्क्लूड करू किंवा डोमेस्टिक टेरिटरीमध्ये आपण त्याला इन्क्लूड करू किंवा देशांतर्गत प्रदेशात इन्क्लूड करू. परत जे इकॉनॉमिक इन्स्टॉलेशन्स आहे, जे इंडियाच्या कंट्रोलमध्ये आहे पण अब्रॉडमध्ये आहे, ते पण इंडियाचाच पार्ट आपण कन्सिडर करू. समजा भारताची एखादी कंपनी कॅनडामध्ये जाऊन व्यापार करत आहे, तर तिथचे जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, त्याला पण आपण इन्क्लूड करू. कशामध्ये? तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये किंवा देशांतर्गत प्रदेशामध्ये. आता बऱ्याचशा एक्झाममध्ये हा क्वेश्चन येतो किंवा स्टुडंटच्या मनामध्ये पण हा क्वेश्चन येतो, की फॉरेन एम्बेसी जी आहे, समजा USA एम्बेसी आहे, दिल्लीमध्ये लोकेटेड आहे. तर जी USA एम्बेसी दिल्लीमध्ये लोकेटेड आहे, ती इंडियाच्या डोमेस्टिक टेरिटरीचा पार्ट असेल का? तर सरळ सिंपल उत्तर आहे, ती जी एम्बेसी आहे ती दुसऱ्या देशाची आहे, फक्त ती इंडियामध्ये लोकेटेड आहे, तर ती इंडियाच्या डोमेस्टिक टेरिटरीचा पार्ट नसेल. पण सेम गोष्ट ज्यावेळेस आपण बोलतो की इंडियाची एम्बेसी आहे किंवा दूतावास आहे, जो वॉशिंग्टन DC मध्ये आहे, म्हणजेच USA आहे, लोकेटेड आहे, तर USAच्या धर्तीवरचं जे भारतीय दूतावास आहे, ते आपण डोमेस्टिक टेरिटरीमध्ये कन्सिडर करू का? तर 100% करू. म्हणजेच ही जी एम्बेसी असेल, इंडियन एम्बेसी, जी फॉरेन लँडवर किंवा अब्रॉडमध्ये लोकेटेड आहे, त्याला आपण कन्सिडर करू डोमेस्टिक टेरिटरीमध्ये. कशासाठी? तर नॅशनल अकाउंटिंग पर्पजसाठी. म्हणजेच याला आपण नॅशनल इन्कममध्ये इन्क्लूड करू शकतो, इथून होणारं प्रोडक्शन किंवा इन्कमला. त्यानंतर येतो की नॉर्मल रेसिडेंट काय असतो? त्याचा अर्थ मराठीमध्ये होतो सामान्य निवासी. नॉर्मल रेसिडेंट असा व्यक्ती असतो किंवा असं एक थिंग असते किंवा एक इंडिव्हिज्युअल असतो किंवा एक इन्स्टिट्यूशन असते. समजा एखादा व्यक्ती किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे, ज्याचा सिंपल इंटरेस्ट काय आहे किंवा आर्थिक इंटरेस्ट आहे त्याचा. म्हणजे सेंटर काय त्याच्या इथे थांबण्याचं किंवा या रिजनमध्ये येण्याचं किंवा भारतामध्ये निवास करण्याचं, रेसिडेंट्स करण्याचं, की त्याला इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत, त्याचे आर्थिक इंटरेस्ट आहेत किंवा त्याला प्रॉफिट कमवायचा आहे.
किंवा बिझनेस करायचा आहे आणि तो भारताच्या या कंट्रीमध्ये, एखाद्या कंट्रीमध्ये लाँग पिरियडपासून रेसिडेंट करत आहे, त्याला आपण काय बोलू? नॉर्मल रेसिडेंट्स बोलू किंवा सामान्य निवासी बोलू. तर सामान्य निवासालाच आपण काय बोललो, की एखादा इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गनायझेशन ज्याचा मेन गोल आहे इकॉनॉमिक इंटरेस्ट किंवा प्रॉफिट जनरेशन, जो आपल्या कंट्रीमध्ये किंवा एखाद्या डोमेस्टिक रिजनमध्ये किंवा डोमेस्टिक टेरिटरीमध्ये लांब काळापासून किंवा लंब्या वेळेपासून राहत आहे, त्याला आपण नॉर्मल रेसिडेंट किंवा सामान्य निवासी बोलू. इथे इम्पॉर्टंट काय होऊन जातं समजणं, की सिटिझनशिपचा अर्थ होतो का नॉर्मल रेसिडेन्स असणं? तर नाही होत. सिटिझनशिप जी आहे त्याला आपण नागरिकता बोलतो. समजा एखादा जापानचा व्यक्ती आहे, तो इंडियाच्या एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतोय, तर त्याला आपण सिटिझन बोलतो का? तर नाही बोलत. आपण त्याला नॉर्मल रेसिडेन्स बोलू. त्याला आपण सिटिझन नाही बोलणार, कारण त्याच्याकडे जे राईट्स असतील त्या लिमिटेड असतील. हे समजण्यासाठी तुम्हाला पॉलिटी समजावं लागेल. तर पॉलिटीचा हा पार्ट नसून हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, जिथे आपण जनरली बोलतोय कशाबद्दल? तर नॅशनल इन्कमबद्दल किंवा नॅशनल इन्कम अकाउंटिंगबद्दल, त्याच्या डीपर टर्म्सबद्दल. तर सिटिझनशिपचा अर्थ नॉर्मल रेसिडेन्स होत नाही आणि नॉर्मल रेसिडेन्सचा अर्थ सिटिझनशिप होत नाही. नॉर्मल रेसिडेन्सचा अर्थ काय होतो? तर इंडिव्हिज्युअल किंवा एखादं इन्स्टिट्यूशन ज्याचा मेन गोल आहे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे काहीतरी किंवा प्रॉफिट जनरेट करणं त्याचा गोल आहे आणि तो आपल्या इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये किंवा डोमेस्टिक टेरिटरीमध्ये बऱ्याच काळापासून निवास करतोय. अशा व्यक्तीला आपण सामान्य निवासी बोलू. त्याला आपण नागरिक नाही बोलणार. जसं की इंडियन आहे किंवा इंडियाचा सिटिझन आहे, एक भारतीय नागरिक आहे, जो परमनंटली दुसऱ्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये काम करतोय. तर त्याला आपण नॉर्मल रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून ट्रीट करू का? तर आपण याला नाही करणार. नॉर्मल रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून ट्रीट. सिमिलरली एखादा फॉरेन व्यक्ती, जसा की तो जापानचा एक व्यक्ती होता, त्या जापानच्या व्यक्तीला इंडियामध्ये तो जॉब करतोय किंवा ऑपरेट करतोय, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज करतोय, प्रोडक्शन करतोय, काहीतरी करतोय, बस इंडियामध्ये आहे तो. आणि तो जापानचा व्यक्ती इंडियामध्ये परमनंटली येऊन राहतोय कशासाठी? जॉब करण्यासाठी. तर त्याला आपण नॉर्मल अकाउंटिंगसाठी किंवा नॅशनल अकाउंटिंगसाठी आपण त्याला नॉर्मल रेसिडेंट ऑफ इंडिया बोलू का? तर आपण याला कन्फर्म बोलू की हा नॉर्मल रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. याच्या जॉबमधून होणारं जे उत्पन्न आहे त्याला आपण नॅशनल इन्कममध्ये कॅल्क्युलेट करू का? तर 100% आपण याच्या उत्पन्नाला कॅल्क्युलेट करू. पण तिथेच जो भारतातला व्यक्ती आहे, जो परमनंटली बाहेर राहून काम करतोय, समजा तोच व्यक्ती जापानमध्ये जाऊन काम करतोय आणि त्याचं जे होणारं उत्पन्न आहे तिथे जो जो प्रोडक्शन करतोय त्याला आपण इंडियन नॅशनल इन्कममध्ये किंवा नॅशनल इन्कम अकाउंटिंगमध्ये कन्सिडर करू का? तर नाही करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण कोर टॉपिक स्टार्ट करू हे सगळे शब्द जंबल करतील. तर त्यामुळे डोमेस्टिक आणि नॅशनलमधला फरक समजणं पण गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण डोमेस्टिकबद्दल बोलतो, तर आपण बोलतो प्रोडक्शन विदिन डोमेस्टिक टेरिटरी. तर आत्ताच आपण डोमेस्टिक टेरिटरीला डिस्कस केलं, की डोमेस्टिक टेरिटरी एखाद्या रिजनची किंवा रिजनची काय असते? इकॉनॉमिक टेरिटरी असते. ते आपण बघितलं. डोमेस्टिक टेरिटरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील ते पण आपण बघितलं. पण ज्यावेळेस आपण नेशनबद्दल डिस्कस करतो किंवा नॅशनलबद्दल डिस्कस करतो, तर त्यावेळेस आपण इन्कम ऑफ नॉर्मल रेसिडेंट्सबद्दल डिस्कस करतो, आपण हे पण बघितलं. म्हणजेच डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होणारं प्रोडक्शनला आपण डोमेस्टिक बोलू. आणि नॅशनल जो टर्म आहे तो कशाशी कन्सर्न ठेवतो, की जी इन्कम नॉर्मल रेसिडेन्स करून करण्यात येते, ते आपण या ठिकाणी डिस्कस केलं. डोमेस्टिक टेरिटरीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या, जसं की इंडियन एम्बेसी लोकेटेड इन फॉरेन लँड किंवा मग अब्रॉड किंवा मग अब्रॉडमध्ये एखाद्या देशाची एम्बेसी जी इंडियामध्ये लोकेटेड आहे त्याला आपण कन्सिडर नाही करू डोमेस्टिक टेरिटरीमध्ये. आणि जी इंडियाची एम्बेसी आहे जी USA मध्ये लोकेटेड आहे त्याला आपण कन्सिडर करू डोमेस्टिक टेरिटरीमध्ये. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. तर डोमेस्टिक काय रेफर करतो जनरली? जे प्रोडक्शन किंवा उत्पादन भारताच्या प्रदेशामध्ये होतंय त्याला आपण डोमेस्टिक टेरिटरी बोलू. नॅशनल इन्कम किंवा नॅशनल जे आहे, हा नॅशनल जो वर्ड आहे तो इन्कम ऑफ नॉर्मल रेसिडेन्सला रेफर करतो. तर नॅशनल प्रोडक्टचा अर्थ काय होतो? तर नॅशनल प्रोडक्ट ज्यावेळेस आपण डिस्कस करतो त्यावेळेस एक संकल्पना येऊन जातं. GDP काय बोलतोय? तर GDP बोलतोय की जे उत्पन्न होतंय, जे प्रोडक्शन होतंय ते देशाच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होणारं उत्पन्न. तर नॅशनल प्रोडक्ट जो आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे. आपण बोललो की नॅशनलच्या केसमध्ये आपण इन्कम ऑफ नॉर्मल रेसिडेंटला कन्सिडर करू.
तर ज्यावेळेस आपण नॅशनल प्रोडक्टबद्दल डिस्कस करतो, कारण आपण इथे डोमेस्टिक प्रोडक्टबद्दल डिस्कस करतो, ज्यावेळेस आपण नॅशनल लेवलवर डिस्कशन करू त्यावेळेस आपल्यासमोर एक अजून संकल्पना येईल, म्हणजेच GDPमध्ये आपण काय केलं, डोमेस्टिक प्रोडक्ट. तर GDPमध्ये आपण डोमेस्टिक प्रोडक्टला कन्सिडर करतो. नॅशनल इन्कममध्ये किंवा नॅशनल प्रोडक्टमध्ये आपल्याला काय करावं लागते, डोमेस्टिक प्रोडक्टला कन्सिडर तर करावंच लागते, सोबतच काय नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडला पण कन्सिडर करावं लागतं. कारण आपण इथे काय बोललो की नॉर्मल रेसिडेन्सबद्दल बोललेलो आपण नॅशनलच्या केसमध्ये. तर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडचा अर्थ काय होतो, तर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडला आपण एक छोटंसं एक्झाम्पलनी समजू. हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे. हा राहतो जापानमध्ये आणि हा राहतो इंडियामध्ये. आता हे दोघं मित्र आहेत आणि हा याला 500 रुपये सेंड करतो. जापानमधला व्यक्ती पण याला पैसे सेंड करतो. हा याला 700 रुपये सेंड करतो इन रिटर्न. तर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडमध्ये काय करतो आपण, इथे जे ॲडजस्टमेंट होतं किंवा NFIA जे आपण कॅल्क्युलेट करतो, ॲग्रिगेट या सेकंडने आपण कॅल्क्युलेट करतो, तिथे आपण काय करतो की जे रिसीव्ह झालं आहे आपल्याला किंवा जे आपण पे केलं आहे आणि जे आपल्याला रिसीव्ह झालं आहे याच्यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते. तर आपण ज्यावेळेस या ठिकाणी सबट्रॅक्शन करू, 500 - 700 ज्यावेळेस करू आपण, त्यावेळेस आपल्याला -200 उत्तर मिळेल. तर जे -200 असेल तेच आपलं नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड आहे किंवा मग NFIA आहे. हे समजेल तुम्हाला आता. तर NFIAलाच काय बोलतो आपण, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. इथे आपण नेटबद्दल बोललोय, ग्रॉसबद्दल बोललोय का, तर नाही. नेट आणि ग्रॉसमधला डिफरन्स पण आपल्याला समोरच्या पेजवर समजायचा आहे. पण इथे काय समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडचा अर्थ काय होतो किंवा NFIAचा अर्थ काय होतो. तर जी फॅक्टर इन्कम आपल्याला अब्रॉडमधून आली आहे, जसं आपण इथे बोललो की जापानमधून 700 रुपये आले आपल्याला आणि त्याच्यामधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, जितके आपण पे केले. आता इंडियन व्यक्तींनी पण 500 रुपये दिले ना जॅपनीजला. तर जॅपनीजला मिळालेले 500 रुपये ज्यावेळेस आपण 700 मधून मायनस करू, म्हणजेच रिसिव्ड मायनस पेड आपण करू, त्यावेळेस आपल्याला NFIA मिळेल, म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड मिळेल ॲडजस्टमेंट झाल्यानंतर. तर ते आपण नॅशनल प्रोडक्टच्या केसमध्ये कन्सिडर करू, म्हणजे डोमेस्टिक प्रोडक्ट प्लस NFIA इज इक्वल्स टू नॅशनल प्रोडक्ट, असं आपण बोलू. परत एकदा समजून घेऊ. डोमेस्टिक कशाला बोललो आपण, तर जे प्रोडक्शन किंवा उत्पादन होतं ते उत्पादन कुठं झालं पाहिजे, तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये झालं पाहिजे. त्यानंतर आपण नॅशनलबद्दल बोललो. नॅशनलबद्दल बोलताना आपल्याला काय डिस्कस करायचं होतं की नॅशनलचा अर्थ काय होतो, की आपण इन्कमबद्दल बोलू. कोणाच्या, तर नॉर्मल रेसिडेंटच्या. इथपर्यंत क्लिअर झाली गोष्ट. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं की नॅशनल प्रोडक्ट काय होतो. आपण GDPच्या केसमध्ये काय कन्सिडर करतो, हे डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होणारं जे उत्पादन किंवा प्रोडक्शन आहे आपण GDP बद्दल बोलतो. GDPलाच आपण काय बोलू शकतो, डोमेस्टिक टेरिटरी बोलू शकतो. तर आपल्याला इथे GDPला तर कन्सिडर करावं लागेल, म्हणजे डोमेस्टिक टेरिटरीला तर घ्यावंच लागेल. डोमेस्टिक टेरिटरीला आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो नॅशनल प्रोडक्टच्या केसमध्ये, त्यावेळेस आपल्याला हे आपलं ग्रॉस झालं. आपल्याला नॅशनल प्रोडक्टबद्दल बोलतोय आपण. तर नॅशनल प्रोडक्टबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण कोणाला कन्सिडर करतो, इन्कम फ्रॉम नॉर्मल रेसिडेंट. तर आपण काय बघितलं होतं की इंडियाचा व्यक्ती जो बाहेर देशात परमनंटली सेटल्ड आहे, तिथे काम करतोय, तर त्याला आपण नॉर्मल रेसिडेंटमध्ये इन्क्लूड नाही करणार. आणि जो व्यक्ती इंडियामध्ये काम करतोय जापानचा, त्याला आपण नॉर्मल रेसिडेंट म्हणून इन्क्लूड करू शकतो. तर इथे आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल. त्या ॲडजस्टमेंटलाच आपण काय बोललो, NFIA बोललो, म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड बोललो. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इथे आपण दोन गोष्टी बघितल्या. जे आपल्याला रिसीव्ह झालं आहे बाहेर देशाकडून किंवा अब्रॉडकडून, त्याला आपल्याला मायनस करायचं आहे जे आपण पे केलं आहे बाहेर देशाला. तर त्यालाच आपण काय बोलतो, NFIA बोलतो. त्यावेळेस आपल्याला कुठे नॅशनल प्रोडक्ट मिळेल, ही पूर्ण कन्सेप्ट होती. विदाऊट कन्फ्युजन आपण या ठिकाणी ती गोष्ट बघितली. आता नेक्स्ट टॉपिक काय, तर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड किंवा NFIAचा अर्थ काय होतो,
म्हणजेच प्रदेशातून जो निव्वळ घटक उत्पन्न होतं त्याला आपण काय बोलतो, NFI बोलतो किंवा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड बोलतो. याचा फॉर्म्युला काय, फॅक्टर इन्कम जी अब्रॉडमधून आपल्याला रिसीव्ह झाली आणि फॅक्टर इन्कम जी आपण अब्रॉडला पे केली किंवा बाहेर देशाला पे केली याचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडला आपण काय बोलू, फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड आणि फॅक्टर इन्कम टू अब्रॉड. फ्रॉम म्हणजे त्यांच्याकडून झालेला रिसिव्ड अमाऊंट, जी आपल्याला रिसीव्ह झाली अमाऊंट. टू म्हणजे काय, जे आपण पे केली किंवा आपण पेड केलेला अमाऊंट. तर ज्यावेळेस आपण रिसीव्ह केलेल्या अमाऊंटमधून पे केलेल्या अमाऊंटला घटू तर आपल्याला उत्तर NFI मिळेल किंवा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड मिळेल. एक्झाम्पलनी बघू. एक इंडियन रेसिडेंट हा आणि हा एक इंडियन रेसिडेंट आहे, सॉरी हा एक फॉरेन रेसिडेंट आहे जो राहतो कुठे, जापानमध्ये. आणि हा जो इंडियन रेसिडेंट आहे हा कोण आहे, शिवाजी द बॉस आहे. कोण, तर रजनीकांत. रजनीकांतला एका प्रकारे या शिवाजी द बॉसला 500 करोड रुपये मिळाले जापानमधल्या या व्यक्तीकडून. आणि इन रिटर्न फॉरेन रेसिडेंटला रजनीकांतनी 700 रुपये दिले किंवा 700 करोड रुपये दिले आणि 500 करोड रुपये जापानवाल्यांनी रजनीकांतला किंवा शिवाजी द बॉसला दिले. तर आपल्याला इथे NFI कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड कॅल्क्युलेट करण्यासाठी जी मिळालेली रक्कम आहे त्याच्यामधून जी दिलेली रक्कम आहे त्याला आपल्याला मायनस करावं लागेल. तर मिळालेली रक्कम आपली 500 आहे आणि दिलेली रक्कम आपण 700 आहे, म्हणजे 700 करोड आहे. तर ज्यावेळेस आपण इथे सबट्रॅक्शन करू तर आपल्याजवळ NFI काय येईल, निगेटिव्हमध्ये येईल, म्हणजेच -200 करोड रुपये. त्यामुळे आपल्याला एक ऑब्झर्वेशन बघायला मिळते की नॅशनल इन्कम जी आहे ती डोमेस्टिक इन्कमपेक्षा कमी असते. हे एक ऑब्झर्वेशन आपल्याला बघायला मिळते. कारण ज्यावेळेस आपण डोमेस्टिक इन्कमबद्दल डिस्कशन करू तिथे आपण NFIला मायनस नसतं केलेलं त्या गोष्टीमधून, म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्टचं आपण लक्ष नसतं दिलेलं, सोबतच आपण डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सला मायनस नसतं केलेलं. तर कधी पण जी GDP असते किंवा नॅशनल डोमेस्टिक इन्कम असते ती नॅशनल इन्कमपेक्षा जास्तच राहते. या सगळ्या ॲडजस्टमेंटमुळे आपल्याला हे एक ऑब्झर्वेशन बघायला मिळतं. आणि सरळ सरळ जर आपल्याला NFIला लक्षात ठेवायचं आहे तर एक सिम्पल ट्रिक आहे. NFIचा अर्थ काय होतो, जे आपण रिसीव्ह केलं त्याच्यामधून आपल्याला जे आपण पे केलं फॉरेन कंट्रीजला ते मायनस करायचं आहे, तर आपल्याला उत्तर मिळून जातं NFIचं. तर हेच लक्षात ठेवायचं आहे. तर ट्रिक इथे पण मी लिहून ठेवलेली आहे ती. त्यानंतर GDP. आता आपण मेन मुद्द्यांकडे बोलतो. याच्या आधी आपण फक्त बेसिक बघितलं, याच्यामध्ये बरेचसे बेसिकचे पॉईंट साधून येतील. तर GDPचा अर्थ काय होतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन. GDP काय आहे, तर टोटल व्हॅल्यू आहे फायनल गुड्सची आणि सर्व्हिसेसची. तर टोटल व्हॅल्यूचं आपल्याला समजलं की जितकं काही प्रोडक्शन झालंय त्याची टोटल व्हॅल्यूबद्दल बोलतोय आपण, पण फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस काय, फायनल गुड्स काय ते पण डिस्कस करावं लागेल. त्याच्यासाठी पहिले डेफिनेशन बघा. म्हणजेच एखाद्या देशाचं जे गुड्स आणि सर्व्हिसेसमधून प्रोडक्शन झालंय एखाद्या वार्षिक वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये किंवा अकाउंटिंग इयरमध्ये किंवा फायनान्शियल इयरमध्ये डोमेस्टिक टेरिटरीमध्ये, तर त्याला आपण GDP बोलू. म्हणजे GDPचा अर्थ काय होतो की मार्केट व्हॅल्यू कशाची, तर फायनल गुड्स आणि सर्व्हिसेसची ज्याचं उत्पादन विदिन डोमेस्टिक टेरिटरी झालेलं आहे, म्हणजेच भारताच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये किंवा प्रदेशामध्ये झालं आहे, त्याला आपण GDP कन्सिडर करू. जे एका गिवन फायनान्शियल इयरमध्ये किंवा अकाउंटिंग इयरमध्ये झालेलं आहे त्याला आपण GDP बोलू. 3 कीवर्ड्सने आपण याला लक्षात ठेवू शकतो, फायनल गुड्स किंवा सर्व्हिसेस, डोमेस्टिक टेरिटरी प्लस ग्रॉस. आता या सगळ्या संकल्पना तुम्हाला समजणार नाही लवकर की फायनलचा अर्थ काय होतो, डोमेस्टिकचा अर्थ काय होतो आणि ग्रॉसचा अर्थ काय होतो. डोमेस्टिक आत्ताच आपण डिस्कस केलं त्यामुळे हा पॉईंट एलिमिनेट झाला. आता फायनल गुड्सचा अर्थ काय होतो किंवा फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचा अर्थ काय होतो, तर क्लिअर शब्दामध्ये अशा वस्तू किंवा सेवा त्या डायरेक्टली व्यक्तीच्या कन्झम्पशनसाठी बनवलेल्या आहे त्याला आपण फायनल गुड्स बोलू. ग्रॉसचा अर्थ काय होतो, ग्रॉसचा अर्थ होतो की या ठिकाणी डेप्रिशिएशन आपण नाही ॲड केलं किंवा मायनस नाही केलं. डेप्रिशिएशन म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये होणारी घट.
किंवा आपण या ठिकाणी NFIA बद्दल पण नाही बोललोय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिडक्ट होण्याआधी जो व्हॅल्यू असते त्याला आपण ग्रॉस व्हॅल्यू बोलतो किंवा सकल व्हॅल्यू बोलतो. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींनी एका प्रकारे GDPला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढंच GDP आहे का जे आपल्याला शिकायचं आहे? तर नाही आहे. त्यासाठी आपल्याला बरेचसे टर्म्स बघायचे आहेत, जसं की फायनल गुड काय होतं. फायनल गुड वस्तूच्या डबल काउंटिंग होण्यापासून वाचवण्यासाठी बनवलेली संकल्पना आहे किंवा दुहेरी मोजणी जे होते एखाद्या वस्तूची ते थांबवण्यासाठी बनवलेली गोष्ट आहे. तर फायनल गुड्सचा अर्थ काय होतो ते समजून घेऊ पहिले. समजा एक शेतकरी आहे ज्यांनी 100 रुपयामध्ये त्याचा गहू विकलेला आहे. हा तो शेतकरी आहे. यांनी वीट प्रोड्यूस केलंय. त्यानंतर हा शेतकरी 100 रुपयामध्ये एका गिरणीवाल्याला किंवा फ्लोअर मिलला एक गहू विकतो. हाच मिलवाला किंवा फ्लोअर मिलवाला समोर एका बेकरीला, मोठ्याच्या फॅक्टरीला त्याचा फ्लोअर विकतो. तोच फॅक्टरीवाला समोर परत एका व्यक्तीला काय तर ब्रेड विकून देतो. तर वीटचं प्रोडक्शन आपण बघितलं. ज्यावेळेस वीट प्रोड्यूस झाला होता त्यावेळेस या शेतकऱ्यांनी या व्यक्तीला ती वस्तू 100 रुपयामध्ये विकलेली आहे. समोर चालून यांनी 150 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे. समोर चालून यांनी 250 रुपयाला ती वस्तू याला दिलेली आहे बाबाला. तर आपण काय बघतो इथे की एकच वस्तू आहे, वीटच आहे. वीटचंच रूपांतर या फ्लोअरवाल्यांनी किंवा पीठ बनवणारे पिठामध्ये केलं, म्हणजे गव्हाचं रूपांतर पिठामध्ये झालं. यांनी हे पीठ एका बेकरीला विकलं. बेकरीवाल्यांनी त्याच पिठापासून ब्रेड बनवली आणि ब्रेड यांनी विकत घेतली. तर सिंपल गोष्ट काय की गहू 100 रुपयात विकला, आटा 150 रुपयात विकला, ब्रेड 250 रुपयात विकली. तर मग इथे ॲडिशन करायचं का आपण की 100 रुपये प्लस 150 रुपये प्लस 250 रुपये टोटल 500 रुपये. तर असं न करता फक्त याची व्हॅल्यू पकडण्यात येईल किंवा मग याची व्हॅल्यू पकडण्यात येईल. यालाच आपण काय बोलतो, डबल काउंटिंग होण्यापासून वाचवण्यासाठी एक तर गोष्ट करावंच लागेल आपल्याला. एकतर वीटची व्हॅल्यू पकडावं लागेल किंवा मग बेकरीमध्ये प्रोड्यूस झालेल्या ब्रेडची व्हॅल्यू पकडावं लागेल. तर फर्दर बेकरीमध्ये प्रोड्यूस झालेली जी ब्रेड आहे त्याचं काही प्रोसेसिंग होणं व्यक्ती बनवू नाही शकत. ते फायनल कन्झम्पशनसाठी त्या व्यक्तीने घेतलंय की त्याला चहा डुबून हे खायचं आहे. तर त्याला आपण काय बोलू, फायनल गुड बोलू. आणि जी व्हॅल्यू काउंटिंगमध्ये पकडल्या जाईल किंवा नॅशनल इन्कमच्या अकाउंटिंगमध्ये पकडल्या जाईल ती ही व्हॅल्यू असेल जी फायनल गुडची व्हॅल्यू आहे, ना की 100 प्लस 150 प्लस 250. म्हणजे एकाच वस्तूपासून वेगवेगळ्या बनलेल्या वस्तूंची परत परत किंमत आपण या ठिकाणी ॲड करणार नाही. आपण फक्त ब्रेडची व्हॅल्यू ॲड करू, दॅट इज 250 रुपये म्हणजेच 250 रुपये. तर हे सगळं रिप्रेझेंटेशन एका प्रकारे इन्कम करेक्ट आपण मानू, जे काही रिप्रेझेंटेशन होईल काउंटिंगमध्ये. कारण व्हॅल्यू ऑफ वीट जी आहे ती फ्लोअरमध्ये पण इन्क्लुडेड आहे आणि फ्लोअरची जी व्हॅल्यू आहे ती ब्रेडमध्ये पण इन्क्लुडेड आहे. त्यामुळे या ठिकाणी डबल काउंटिंग नाही झाली पाहिजे. त्यासाठी एका प्रकारे फायनल गुडची संकल्पना आणण्यात आली. म्हणजे GDPमध्ये आपण फायनल गुड्सची व्हॅल्यू पकडतो. त्यामुळेच 250 रुपये जी फायनल व्हॅल्यू आलेली आहे ब्रेडची ती आपण कॅल्क्युलेट करू. म्हणजे GDPमध्ये करेक्ट कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते फायनल गुड दाखवेल, ना की या सगळ्यांचं ॲडिशन. जितकं प्रोडक्शनच नाही झालं तितकं जर आपण ॲड केलं तर मग ते करप्ट होऊन जाईल तो डेटा. डिस्पेरन्सीस सापडेल आपल्याला, स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सीस सापडेल. त्यामुळे फायनल गुड्सची कन्सेप्ट आली. त्यानंतर इंटरमिडिएट गुड्स काय असतात, अशा वस्तू ज्या समोर काहीतरी बनवण्यासाठी त्याचा यूज होईल त्यालाच आपण इंटरमिडिएट गुड बोलतो. फायनल गुड काय, एक वस्तू होती त्याच्यापासून एक प्रोडक्ट तयार केलं ज्याचा यूज फक्त कन्झम्पशनसाठी होणार आहे, फायनल कन्झम्पशनसाठी होणार आहे. त्याच्या पुढे त्याचं काहीच नाही होऊ शकत, त्याला आपण फायनल गुड बोलू. इंटरमिडिएट गुडला आपण मध्यवर्ती वस्तू बोलतो. आता हे जे गुड्स आहेत ते इनपुट म्हणून काम करतात नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा नवीन गुड तयार करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी. एक्झाम्पलनी समजू, स्टील आहे, स्टीलपासून कार तयार होते, तर स्टील काय, इंटरमिडिएट गुड आहे. कॉटनपासून क्लोथ तयार होते, इंटरमिडिएट गुड आहे. फ्लोअरपासून बेकरी किंवा ब्रेड तयार होते, हा पण इंटरमिडिएट गुड आहे. पण वीट हा पण एक इंटरमिडिएट गुड आहे. पण जी शेवटी तयार झालेली बेकरीमधली ब्रेड आहे ठीक आहे ती फायनल गुड आहे. क्लिअर, फरक समजत आहे तुम्हाला. फ्यूल आहे,
फ्यूल फॅक्टरीजमध्ये यूज होतं, हे पण इंटरमिडिएट गुड आहे. तर जनरली ह्या ज्या कॅटेगरीमधल्या वस्तू आहे किंवा इंटरमिडिएट गुड्स आहेत, त्या सेपरेटली GDPमध्ये एक्सक्ल्यूड केलेल्या असतात किंवा वगळलेल्या असतात. कशामुळे? तर डबल काउंटिंग नाही झाली पाहिजे. त्यामुळे आपण इंटरमिडिएट गुड जसं की व्हीट नाही घेता डायरेक्टली ब्रेड घेतो किंवा ब्रेडची व्हॅल्यू घेतो. तर आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. परत आपण फायनल गुड्सवर आलो, म्हणजे अंतिम वस्तूवर आलो, ज्याची व्हॅल्यू आपण GDPमध्ये काय करतो? कॅल्क्युलेट करतो, ॲड करतो. इंटरमिडिएट गुड्सला आपण इग्नोर करतो किंवा मग त्याच्यापासून बनणाऱ्या फायनल प्रोडक्टलाच आपण ॲड करतो. ही गोष्ट समजत आहे? तर गुड्स जे परचेस करतो कशासाठी? तर फायनल कन्झम्पशनसाठी. याच्यानंतर डायरेक्टली वापरच होणार आहे त्या वस्तूचा, कन्झम्पशनच होणार आहे, यूज होणार आहे, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा मग गव्हर्नमेंट यूजसाठी किंवा एक्सपोर्टसाठी. त्याला आपण काय बोलू? फायनल गुड बोलू. एक्सपोर्ट करणाऱ्या वस्तूला पण आपण फायनल गुड बोलू. या ज्या वस्तू आहेत त्या फर्दर प्रोडक्शनसाठी यूज होत नाही किंवा मग फायनल गुड्सला आपण अकाउंटिंगमध्ये डायरेक्टली इन्क्लूड करतो. तर हे होतं फायनल गुड आणि इंटरमिडिएट गुड. आता नॅशनल इन्कम जी आहे किंवा जी नॅशनल इन्कम आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी काही पद्धती आहेत. तर त्या पण आपल्याला समजून घ्यावं लागेल की नॅशनल इन्कम आपण कोणकोणत्या पद्धतींचा यूज करून करतो. तर एक मेथड आहे व्हॅल्यू ॲडेड मेथड, म्हणजेच मूल्यवर्धित पद्धत. या ठिकाणी नॅशनल इन्कम जी आहे ती कॅल्क्युलेट केल्या जाते ॲडेड व्हॅल्यूवर किंवा व्हॅल्यू ॲडेडवर. आता तुम्हाला ही गोष्ट डेफिनेशन किंवा बाय डेफिनेशन समजणार नाही, पण व्हॅल्यू ॲडेड मेथड जी आहे तिला आपण कॅल्क्युलेट कसं करतो की व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन. आता तुम्हाला परत ही गोष्ट समजणार नसेल, कारण डेफिनेशनच कन्फ्युजिंग आहे की व्हॅल्यू ॲडेड इन इन्कम म्हणजे काय किंवा नॅशनल इन्कम बाय ॲडिंग द व्हॅल्यू चा अर्थ काय होतो, किंवा हा जो फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय की व्हॅल्यू ॲडेडचा अर्थ काय होतो की व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन. समजलं नाही बोलशील? त्यामुळे आपण एक्झाम्पल बघू. एक फार्मर आहे, त्यांनी 100 रुपयाचा गहू पेरला किंवा प्रोड्यूस केला. ते फ्लोअर मिलवाल्यांनी 100 रुपयात बाय केला फार्मरकडून आणि विकताना 150 रुपयाला विकला. तर ही आहे आपली व्हॅल्यू ऑफ इनपुट जे आपण इथं बोललो, म्हणजे व्हॅल्यू ऑफ आउटपुट. आणि हे आपलं इंटरमिडिएट कन्झम्पशन. त्यामुळे ज्यावेळेस आपण 150 मधून 100ला मायनस करू, काय उत्तर येईल? 50. तर पीठ बनवल्यानंतर जी व्हॅल्यू ॲड झाली किंवा जी पिठाची गिरणी आहे त्यांनी जी व्हॅल्यू ॲड केली, फ्लोअर मिलनी जी व्हॅल्यू ॲड केली, ती किती आहे? 50 आहे. सिमिलर 150 रुपयामध्ये ज्यांनी विकत घेतली होती ती बेकरी होती आणि बेकरीवाल्यांनी ब्रेड बनवून विकली कितीला? तर 250ला विकलं. 250ला विकल्यानंतर इथे आपण बघतोय की 100 रुपयाचा आपल्याला व्हॅल्यू ॲड झालेली दिसते 150मध्ये. तर ही पण एक ॲडेड व्हॅल्यू आहे बेकरीकडून. तर टोटल व्हॅल्यू किती ॲड झाली? तर 100 रुपयाची वस्तू होती, मिलवाल्यांनी फ्लोअर मिलवाल्यांनी 50 रुपयाची व्हॅल्यू ॲड केली, बेकरीवाल्यांनी 250 रुपयाची व्हॅल्यू ॲड केली. ज्यावेळेस आपण या सगळ्यांचं टोटल करू, सॉरी 250 नाही 100 रुपयाची व्हॅल्यू ॲड केली. तर ज्यावेळेस आपण सगळ्यांची टोटल करू तर 250 उत्तर येईल आपल्याकडे. तर फायनल व्हॅल्यू जी ॲड झाली यालाच आपण फायनल गुडची व्हॅल्यू बोलतो ना. तर हे जे होतं हे सगळं आपल्याला फायनल किंवा मग व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये दिसतं. परत एकदा त्याच एक्झाम्पलला आपण स्टडी करू. हा फार्मर होता, 100 रुपयाचा व्हीट प्रोड्यूस केला, 100 रुपयामध्ये त्याने विकला या फ्लोअर मिलवाल्याला. याने त्याचं पीठ किंवा फ्लोअरमध्ये रूपांतर करून ती समोर 150ला विकली. 150ला खरेदी करणारा एक बेकरीवाला होता. त्या बेकरीवाल्यानी एका कस्टमरला 250 रुपयामध्ये ती वस्तू विकून दिली ब्रेड बनवून. तर इथून इथे वस्तू विकल्यानंतर यांनी किती व्हॅल्यू ॲड केली? तर 50 रुपयाची व्हॅल्यू ॲड केली. समोर ज्यावेळेस यांनी याला पास केलं, यांनी एक वस्तू क्रिएट केली ब्रेड, त्यांनी 100 रुपयाची ॲड केली. तर या तिन्ही व्हॅल्यूला ज्यावेळेस आपण ॲड करू तर आपल्याला गुडची फायनल व्हॅल्यू मिळेल. तेच आपल्याला व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये बघायचं आहे. परत नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पादन
किंवा उत्पन्न कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणकोणत्या मेथड यूज होतात? तर पहिली आहे व्हॅल्यू ॲडेड मेथड, जी आत्ता आपण बघितली. व्हॅल्यू ॲडेड मेथडलाच आपण काय बोलतो? आउटपुट किंवा प्रोडक्ट मेथड, म्हणजेच उत्पादन मूल्यवर्धित पद्धत. या ठिकाणी प्रोडक्शनमधून होणाऱ्या इन्कमचं आपण मेजरमेंट करतो. दुसरी मेथड आहे इन्कम मेथड, म्हणजेच उत्पादन पद्धत. या ठिकाणी आपण मेजर करतो की इन्कम जी अर्न होत आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमधून, त्याला आपण कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर तिसरी आहे एक्सपेंडिचर मेथड, म्हणजेच खर्च पद्धती. या ठिकाणी आपण जे खर्च करण्यात आलेले फायनल गुड्स आणि सर्व्हिसेसवर एका बायरकडून, त्याला आपण कॅल्क्युलेट करतो. आणि एक्सपेंडिचर मेथडची बेसिक आयडेंटिटी काय? एखाद्या वस्तूचं समजा प्रोडक्शन होतं आहे, जर त्या वस्तूचं प्रोडक्शन होईल तरच इन्कम होईल. इन्कम जेव्हा होईल, इन्कममधून जेव्हा व्यक्तीच्या हातामध्ये डिस्पोजेबल इन्कम उरेल, त्यावेळेसच एक्सपेंडिचर होईल, म्हणजेच खर्च होईल. कन्झम्पशनसाठी जर तो काही सेव्ह करत असेल तरच एक्सपेंडिचर होईल. तेच आपल्याला एक्सपेंडिचर मेथडमध्ये समजतं किंवा खर्च पद्धतीमध्ये समजतं. इथे काय बेसिक रिलेशन आहे की प्रोडक्शन इक्वल्स इन्कम इक्वल्स एक्सपेंडिचर, म्हणजेच उत्पादन बराबर उत्पन्न बराबर खर्च. तर या 3 अप्रोचनी आपल्याला सेमच रिझल्ट मिळणार आहे ज्यावेळेस आपण एक्सपेंडिचर मेथडला कॅल्क्युलेट करू. तर सगळ्या मेथड आपल्याला 1 बाय 1 बघायचे. सगळ्यात पहिले आपण बघू इन्कम मेथड किंवा उत्पन्न पद्धती. या ठिकाणी 3 गोष्टींना आपण कन्सिडर करतो. पहिली गोष्ट आहे कॉम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉई, म्हणजेच कर्मचाऱ्यांना मिळणारे मोबदले. दुसरी आहे ऑपरेटिंग सरप्लस, म्हणजेच कार्यकारी अधिशेष. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आहे मिक्स्ड इन्कम. या तिन्हींना आपण कन्सिडर करतो इकॉनॉमिक मेथडमध्ये. कशासाठी? तर नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी. कॉम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉईमध्ये आपण काय कन्सिडर करतो की जी इन्कम जनरेट होत असणार ते आता वेजेस म्हणजेच मजुरीच्या फॉर्ममध्ये होत असणार, किंवा सॅलरीजच्या फॉर्ममध्ये म्हणजे पगाराच्या फॉर्ममध्ये होत असणार, किंवा एम्प्लॉयरच्या सोशल कॉन्ट्रीब्युशनच्या फॉर्ममध्ये होत असणार. आता इथे कन्फ्यूज नका होऊ. इथे काय बोलतोय आपण की जी एम्प्लॉईजला मिळणारी इन्कम आहे ती कोणकोणत्या फॉर्म्समध्ये जनरेट होते, त्याला आपण या ठिकाणी इन्कम मेथडमध्ये कॅल्क्युलेट करताना यूज करू. तर काय? मजुरी म्हणजेच वेजेस, पगार म्हणजे सॅलरी, आणि एम्प्लॉयरकडून दिल्या जाणारे सोशल कॉन्ट्रीब्युशन जसं की पी एफ, या सगळ्या गोष्टी कॉम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉयमध्ये येईल. दुसरी गोष्ट आपण काय इन्क्लूड करतो? ऑपरेटिंग सरप्लस, म्हणजेच कार्यकारी अधिशेष. या ठिकाणी लँडपासून मिळणारा रेंट पण असेल, कॅपिटलपासून मिळणारा इंटरेस्ट पण असेल, आणि अंतरप्रेनरला मिळणारा प्रॉफिट पण असेल. तिसरी गोष्ट काय ते की मिक्स्ड इन्कम किंवा मिश्र उत्पन्न पण असेल. असे पण काही लोक असतील जे सेल्फ एम्प्लॉईड असतील, पण त्यांची पण काही ना काही इन्कम तर येते ना मार्केटमध्ये. तर या सेल्फ एम्प्लॉईड लोकांची जी इन्कम आहे तिथे ते ना लेबर इन्कममध्ये येत आहे ना कॅपिटल इन्कममध्ये येत आहे. आता इथे काय, ही जी कम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉईज आहे हे लेबर इन्कमला दर्शवणार आहे. एका प्रकारे आपण बोलू शकतो कम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉईज मध्ये आपण जनरली लेबर इन्कमला दर्शवतो. ऑपरेटिंग सरप्लसमध्ये आपण कॅपिटल इन्कमला दर्शवतो. तर हा जो मिक्स्ड उत्पन्न असणारा वर्ग आहे किंवा मिक्स्ड इन्कम असणारा इंडिव्हिज्युअल आहे, हा ना लेबर इन्कममध्ये येत ना कॅपिटल इन्कममध्ये येत. त्यामुळे याला सेपरेटली आयडेंटिफाय करण्यासाठी हे मिक्स्ड इन्कमचा क्रायटेरिया, जसं की छोटा एक व्यावसायिक दुकानदार, एखादा छोटी शेती करणारा स्मॉल फार्मर किंवा सेल्फ एम्प्लॉईड फार्मर, स्मॉल बिझनेस ओनर, एखाद्या छोट्याशा डेअरीचा मालक, हे सगळे मिक्स्ड इन्कमच्या कॅटेगरीमध्ये येतील. तर नेट डोमेस्टिक प्रोडक्शन ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजेच NDP ॲट फॅक्टर कॉस्ट काय असेल? कॉम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉईज, म्हणजेच या ठिकाणी आपण लेबर इन्कमबद्दल बोलतोय, ज्या ठिकाणी आपण काय काय डिस्कस केलं की वेजेस, सॅलरीज आणि एम्प्लॉयरचा सोशल कॉन्ट्रीब्युशन, हे सगळं ॲड होईल. नंतर आपण काय बोलतोय? ऑपरेटिंग सरप्लस, या ठिकाणी रेंट, इंटरेस्ट, प्रॉफिट सारख्या गोष्टी ॲड होतील. त्यानंतर मिक्स्ड इन्कम, यांची इन्कम ॲड होईल.
तर हे सगळं ॲड झाल्यावर आपल्याला काय मिळेल? NDP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. NDP ॲट फॅक्टर कॉस्टचा अर्थ काय होतो? तर इथे आपण नेटबद्दल बोलतोय. नेट डोमेस्टिक प्रोडक्टबद्दल बोलतोय ॲट फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट काय असतो? तर उत्पादनाच्या घटकासाठी लागणारा खर्च किंवा उत्पादनाच्या घटकांना लागणारा खर्च. इन शॉर्ट, हा जो फॅक्टर कॉस्ट आहे हा कोण पे करतो? तर प्रोड्युसर पे करतो. आणि मार्केट प्राईजला जी वस्तू आपण बाय करतो ते कोण पे करतं? कन्झ्युमर पे करतो. म्हणजेच आपण पे करतो, बायर पे करतो सरळ भाषेत. तर हा जो फरक आहे तुम्ही समोर पण सांगणार आहे. फक्त NDP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा किंवा इन्कम मेथडमधून आपण नॅशनल इन्कम ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला NDP ॲट फॅक्टर कॉस्ट जर काढायचं असेल तर आपल्याला कंपन्सेशन ऑफ एम्प्लॉईज प्लस ऑपरेटिंग सरप्लस प्लस मिक्स्ड इन्कमला ॲड करावं लागेल, तेव्हा आपल्याला NDP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायचे की NDP ॲट फॅक्टर कॉस्ट काय, मार्केट प्राइस काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल. बस वेट करा. एक्सपेंडिचर मेथडमध्ये आपण काय करतो? एक्सपेंडिचर मेथडमध्ये आपण जनरली GDP कॅल्क्युलेट करतो. एक्सपेंडिचर मेथडमध्ये याच्यासाठी एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे GDPसाठी, की GDP इक्वल्स C+I+G+X-M. आता हे अल्जेब्रा आहे का? की X-M दिलेलं आहे, C+I+G दिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ काही नाही होत, याच्यासाठी काहीतरी फुल फॉर्म्स आहेत. तर GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींना ॲड करावं लागेल, काही गोष्टींना सबट्रॅक्ट करावं लागेल. ज्या गोष्टींना सबट्रॅक्ट करावं लागेल ते असेल एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस करावं लागेल. एक्सपोर्ट म्हणजे काय? बाहेर देशात जाणाऱ्या वस्तू. इम्पोर्ट म्हणजे काय? बाहेर देशातून इंडियात येणाऱ्या वस्तू. म्हणजे आयात आणि निर्यातमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. त्यानंतर प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन जे आहे, प्रायव्हेट सेक्टरचं जे फायनल कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर आहे, ज्याला आपण PFCE बोलतो, याला ॲड करावं लागेल आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल फॉर्मेशन सोबत. ज्यावेळेस आपण कॅपिटल फॉर्मेशन सोबत किंवा इन्व्हेस्टमेंट सोबत याला ॲड करू, त्यालाच आपल्याला गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजेच गव्हर्नमेंटचा होणाऱ्या खर्चासोबत ॲड करावं लागेल. आणि हे सगळं ज्यावेळेस आपण ॲड करू तर आपल्याला लास्टमध्ये एक्सपोर्टमधून इम्पोर्टला मायनस करावं लागेल, तेव्हा आपल्याला GDPची व्हॅल्यू भेटेल. तर आता प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा अर्थ काय होतो? तर प्रायव्हेट सेक्टरकडून होणारा खर्च, एवढं तुम्ही आताच पुरतं लक्षात ठेवा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल फॉर्मेशनचा अर्थ काय होतो? तर तयार झालेलं भांडवल, याचा अर्थ पकडून चला. जीचा अर्थ काय होतो? की गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे गव्हर्नमेंटचा टोटल झालेला खर्च तो ॲड होईल. सोबतच एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस होतील. गोष्ट क्लिअर आहे? एक्झाम्पलनी समजून जाईल. तर आपल्याला नॅशनल इन्कम अकाउंट्स का मेंटेन करणं गरजेचं आहे? कारण सेपरेटली आपल्याला या सगळ्या गोष्टीचा डेटा या ठिकाणी मिळेल. इथे आपण प्रायव्हेट सेक्टरचा झालेल्या खर्चाबद्दल बोललो, इथे गव्हर्नमेंट सेक्टरचा झालेल्या खर्चाबद्दल बोललो. तर आपण यांना ॲड केलं होतं. ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशनला ॲड केलं होतं. इन्व्हेस्टमेंटला पण ॲड केलं होतं याच्यासोबतच. त्यासोबतच व्हॅल्युएबल्स, एक्सपोर्ट्स, इम्पोर्ट्स, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सेपरेटली डेटा मिळतो ज्यावेळेस आपण GDP किंवा नॅशनल इन्कम अकाउंटिंग करत असतो. हे समजण्याची गोष्ट झाली. त्यानंतर एक्सपेंडिचर मेथडचा आपण एक्झाम्पल बघू, जिथे आपण काय करतो? GDP कॅल्क्युलेट करतो. GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय होता? तर C+I+G प्लस X-M. तर इथे कॉर्पोरेटचा किंवा प्रायव्हेट सेक्टरचा झालेला खर्च आहे. इथे इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल ॲड केलं आहे आपण. या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटचा झालेला खर्च ॲड केला आहे. या ठिकाणी आपण एक्सपोर्टमधून इम्पोर्टला मायनस केलं. तो डेटा दिलेला काय? व्हॅल्यूज टाका. हा आहे प्रायव्हेट सेक्टरचा झालेला खर्च, C=500 करोड. 200 करोड कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट काय आहे आपल्याकडे. त्यानंतर गव्हर्नमेंटचा झालेला खर्च आहे 150 करोड. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आता? याला ॲड करायचं कशासोबत? तर X-M. इथे आपण केलेले एक्सपोर्ट किती आहे? तर 100 करोड आहे बाहेर देशात पाठवलेले. आणि इम्पोर्ट किती? 80 करोड आहे. तर ज्यावेळेस आपण या सगळ्यांचं ॲडिशन करू आणि यांचं सबट्रॅक्शन करू, आपल्याकडे एक उत्तर मिळेल. तर ते उत्तर काय असेल? इथे 700 आणि हे 150, 850, इथे 20 म्हणजेच 870. तर तेच आन्सर इथे आपण लिहिलेलं आहे. तर GDP किती होईल? तर 870 करोड होईल. ते आपण कसं कॅल्क्युलेट केलं GDPला? तर एक्सपेंडिचर मेथडचा यूज करून कॅल्क्युलेट केलं. आता जर तुम्हाला GDPची व्हॅल्यू मिळाली आहे, तर याच्यामधून ज्यावेळेस आपण डेप्रिशिएट करू, डेप्रिशिएशन ज्यावेळेस आपल्याजवळ डेप्रिशिएशनचा डेटा असेल, त्यावेळेस आपल्याला परत एक नवीन कन्सेप्ट मिळेल, दॅट इज NDP.
जी आपल्याला या मेथडमध्ये पण डिराईव्ह झाली होती. डिराईव्ह इन्कम मेथडमध्ये पण. तो या सगळ्या कन्सेप्ट इंटरलिंक्ड आहे. आता आपण फक्त बघतोय की कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट होऊन जातो जीडीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी बाय एक्सपेंडिचर मेथड. जिथे आपण कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट एक्सपेंडिचर प्लस जे आपल्याकडे अवेलेबल कॅपिटल फॉर्मेशन झालेलं आहे ते ॲड करतो. सोबतच गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आपण ॲड करतो आणि जितका माल आपण देशाच्या बाहेर पाठवला म्हणजेच एक्सपोर्ट केला, जितका माल आपण देशात बोलवला म्हणजेच इम्पोर्ट केला, त्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन करतो. जी व्हॅल्यू येईल त्याला परत ॲड करून देतो. तो हे आपण करतो एक्सपेंडिचर मेथडमध्ये. आता एक्सपोर्ट आणि इम्पॉर्टंट लॉजिक आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण इथे का एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस केले. तर एक्सपोर्ट जीडीपीमध्ये ॲड होतील का? म्हणजेच आपण देशाबाहेर एखादी वस्तू पाठवतोय तर ते ॲड होतील का? तर डेफिनेटली एक्सपोर्टला आपल्याला ॲड करावं लागेल. कारण एक्सपोर्टचं प्रोडक्शन कुठे होतं? तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होतं. डोमेस्टिकली या सगळ्यांचं उत्पादन होतं. भारतामध्येच उत्पन्न होऊन बाहेर जाते किंवा उत्पादन होण्याचं बाहेर जातं. तर येणारा पैसा जो आहे तो भारतामध्ये येईल. त्यामुळे याला आपल्याला ॲड करावं लागेल जीडीपीमध्ये. सिंपल गोष्ट आहे, सिंपल इकॉनॉमिक्स आहे. इम्पोर्ट जे आहे, ज्या गोष्टींचे आपण बाहेर देशातून इंडियामध्ये मागवतो, तर त्या गोष्टींना आपण सबट्रॅक्ट का करतो? तर सिंपल रिझन आहे की कन्झम्पशन जे आहे किंवा याचं जे प्रोडक्शन आहे ते डोमेस्टिकली होत आहे का? तर नाही होत आहे. सिंपल लॉजिक काय, जर एखादी वस्तू आपण USA कडून भारतात बोलवली आहे, तर भारतामधून USA मध्ये पैसा जाणार, डॉलर जाणार किंवा रुपया जाणार. आणि जर आपण एखादी वस्तू बाहेर देशाला देतो तर त्यांच्याकडून आपल्याला डॉलर मिळणार. तर त्यामुळे एक्सपोर्टमधून आपण इम्पोर्टला मायनस करतोय. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे नेट एक्सपोर्ट जर आपल्याला काढायचे असतील तर तिथे आपल्याला एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट करावंच लागेल. त्यामुळे आपण एक्स मायनस एम केलेलं आहे, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नेट एक्सपोर्ट मिळालेलं आहे. तर नेट एक्सपोर्टला ज्यावेळेस आपण ॲड केलं त्यावेळेस आपल्याला जीडीपीची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच ओव्हरऑल आपल्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मिळालं.